अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत जे 261.25 किलोमीटर पैकी 66.18 किलोमीटरचं जे काम आहे सध्या पूर्ण झालेलं आहे, ज्यामध्ये अहमदनगर ते आष्टी जी सेवा आहे सुरुवातीला आपण पाहितली डेमो रेल्वे वगैरे पण चालू झाली होती आणि तिथून पुढचं जे काम आहे 67.12 किमीचं ते आष्टी ते विगणवाडी हे सध्या पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आणि या जे रेल्वे स्टेशन आहे तर समजा यामध्ये जवळपास 23 स्थानके आहेत मित्रांनो. या रेल्वे मार्गावरती जवळपास 23 स्थानके आहेत. त्यामधले जे रहमाव रेल्वे स्थानक आहे त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, अहमदनगर परळी रेल्वे मार्गावर जे प्रवाशांच्या सोयीसाठी विद्युतीकरणाचं जे काम आहे ते प्रगतीपथावर चालू आहे आणि यामध्ये जी डेमो रेल्वे होती जे सध्या प्रवासाचा प्रतिसाद कमी आहे त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे ही रेल्वे सेवा जी आहे सध्या ठप्प करण्यात आलेली आहे. आणि आजचा जो विषय आहे मित्रांनो रायमाव रेल्वे स्टेशन याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि आजचा जो भाग आहे मित्रांनो तो खरंच एकदम भारी आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बीडवासी असाल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ विशेष आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ कसा आहे पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ अपलोड करतोय बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्गाचा, जे की आयल्यानगर असं नाव दिलेलं आहे अहमदनगरला. तर मित्रांनो, हे ठिकाण आहे आपलं रायमाव गाव आणि शिरूर कासार तालुका जिल्हा बीड. तर इथं पहा, इथं पहिलं पाणी साचलेलं होतं आणि इथं ब्रिजचं पण काम चालू आहे आणि इथून पूर्ण ट्रॅक हातरण्याचं काम झालेलं आहे. पाहू शकता आपण, तुम्हाला दिसतं. या ठिकाणी आपण पहिला एक व्हिडिओ बनवला होता. इथं असं कॅनॉल सारखं पाणी गेलेलं होतं. तर हे ठिकाण पहा पाठीमागं इकडून अहमदनगर कडून हा मार्ग आलेला आहे आणि इकडे जर पाहिलं तर हा बीडकडे जाणारा मार्ग आहे. तर हे जे रेल्वेचं काम आहे एकदम जलद गतीने चालू आहे, ह्याचा आपण आढावा घेतोय. आपण पाहणार आहोत रायमाव रेल्वे स्टेशन. आणि ही जे ठिकाण आहे तर या ठिकाणी पाणी होतं. बऱ्याच जणाला असं वाटलं होतं की हे काम झालेलं नाही, तर हे काम झालेलं आहे हे दाखवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आता आपण रायमाव रेल्वे स्टेशन पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो नक्कीच एक कमेंट करा. छोटीशी तुमची कमेंट आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी एक उमेद देते, एक आनंद देते. तर चला पाहूया रायमाव रेल्वे स्टेशन. चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत रायमाव गावामध्ये आणि हे जे रायमाव गाव आहे शिरूर कासार तालुक्यामध्ये येतं, जे की बीड जिल्हा. बीड पासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि बऱ्याच मित्रांच्या कमेंट असतात की ट्रेनची जी गती आहे काही ठिकाणी मंदावलेली. तर मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ पाहितले, त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहतोय जी ओरिजिनल माहिती तीच आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो. तर हे जे पाठीमाग आहे हे रायमाव गावामधलं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही पाहितलं तर तुम्हाला हे रेल्वे स्टेशनचं काम कसं आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहितलं होतं. कामाची जी गती होती कशी होती काय होती आपण पाहितली. आणि त्याला जे ट्रॅक हातरण्याचं काम होतं, ती जुनी जी पटरी होती ती काढलेली आणि नवीन पटरी टाकलेली ती पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहितली. तर हे असं रायमाव गावामधलं रेल्वे स्टेशन आहे. आणि आपण बीड रेल्वे स्टेशनचा पण व्हिडिओ पाहितलेला मित्रांनो. तर बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहतो, जी कामाची ओरिजिनल जे आहे काय काम कसं प्रगतीपथावर आहे ते आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. तर मित्रांनो, हा विशेष व्हिडिओ आपल्या रायमाव गावातला रेल्वे स्टेशनचा आहे. आपण पाहूया ट्रॅकचं जे ट्रॅक टाकलेलं आहे, जी जुनी पटरी होती ती काढली का कशी काय, चला पाहूया. मित्रांनो, हे पहा, हे आहे रायमाव रेल्वे स्थानक आणि ह्याचं काम फायनल झालेलं आहे जवळपास. आणि आता पहा, तुम्हाला दिसतंय की प्लास्टर वगैरे संपूर्ण जे काम आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आणि जे रेल्वे स्टेशन आहे तर हे काम पूर्ण तुम्हाला दिसतंय. आणि जी जुनी पटरी आहे ती काढून नवं ट्रॅक हातरण्यात आलेलं आहे. पहा, तुम्हाला दिसतंय त्याच्या कड्या वगैरे पडलेल्या जुन्या ट्रॅकच्या. आणि हे रेल्वे रूळ हातरण्यात आलेले आहेत. तर लवकरच इथून जे आष्टी म्हणजे आपलं विगणवाडी आहे त्या ठिकाणाहून बीडपर्यंत डेमो रेल्वेची चाचणी आहे ती लवकरच होऊ शकते मित्रांनो. ही अपेक्षा आहे की ही लवकरच येत्या डिसेंबरच्या एंडिंगला होऊ शकते. तर पाहूया होती का कशी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.